हॅलो एव्हरीवन, आजच्या सेशनमध्ये आपण DPP3 याचे सोल्युशन्स बघणार आहेत. हे सगळे प्रॉब्लेम्स हायड्रोडायनॅमिक्सवरती बेस्ड होते, म्हणजे फ्लुइड इन मोशन यावरती बेस्ड होते. सो पटपट आपण ह्याचे सोल्युशन्स बघून घेऊयात. लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट प्रॉब्लेम. हॅव अ लुक ॲट द क्वेश्चन. क्वेश्चन काय आहे? 2 ड्रॉपलेट्स ऑफ इक्वल रेडियाय फॉलिंग थ्रू एअर विथ अ स्टेडी वेलॉसिटी ऑफ 5 सेंटीमीटर्स पर सेकंड. म्हणजे काय? 2 ड्रॉप्स हवेमधून खाली पडतायत 5 सेंटीमीटर पर सेकंडने. त्यांची ही स्टेडी स्पीड आहे. स्टेडी स्पीड म्हणजेच टर्मिनल स्पीड आहे ही, कारण की ग्रॅव्हिटीमुळे स्पीड ॲक्च्युली वाढली पाहिजे, बट वाढत नाही आहे. स्टेडी वेलॉसिटी म्हणजे त्यांनी टर्मिनल वेलॉसिटी गेन केली आहे. आता हे 2 पार्टिकल्स ज्यावेळेस कंबाईन होऊन मर्ज होतील, इफ 2 ड्रॉपलेट्स कोलिज्ड देन व्हॉट इज द टर्मिनल वेलॉसिटी. सो पहिलं तर आपल्याला हे शोधावं लागेल की टर्मिनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहेच तरी काय नेमका. टर्मिनल वेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो 2/9 r² सिग्मा मायनस रो g अपॉन ईटा. सो या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की 2 ड्रॉप्स जेव्हा कंबाईन होतात तेव्हा कोणालाच फरक पडत नाही एक्सेप्ट रेडियस. रेडियस थोडासा वाढणार आहे. आणि जेव्हा 2 ड्रॉप्स कंबाईन होतात, प्रत्येकाचा रेडियस समजा r असेल, r आणि r असेल, तर ते दोघं कंबाईन झाल्यावरती काय होणार आहे? एक मोठा ड्रॉप बनणार आहे. बघूयात त्याचा रेडियस काय असणार आहे. त्या मोठ्या ड्रॉपचा रेडियस कसा काढू शकतो मी? व्हॉल्यूम कॉन्झर्वेशन प्रिन्सिपलने. मोठ्या ड्रॉपचा व्हॉल्यूम शुड बी 2 टाइम्स छोट्या ड्रॉपचा व्हॉल्यूम 4/3 पाय छोटा r³. सो सॉल्व्ह केल्यावरती असं मिळेल तुम्हाला की r³ इज इक्वल टू 2r³, म्हणजे r इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 2 इंटू छोटा r. क्यूब रूट ऑफ 2 इंटू छोटा r. बरोबर का? सो आपल्याला रेडियस मिळाला आहे, बट आपल्याला रेडियस नाही, रेडियस स्क्वेअरवर डिपेंड करते टर्मिनल वेलॉसिटी. काय डिपेंड करते टर्मिनल वेलॉसिटी? टर्मिनल वेलॉसिटी इज प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ रेडियस. सो स्क्वेअर ऑफ रेडियसला काय होणार आहे बघूयात. सो टर्मिनल वेलॉसिटी फायनल डिवायडेड बाय टर्मिनल वेलॉसिटी इनिशियल विल बी रेडियस फायनल स्क्वेअर अपॉन रेडियस इनिशियल स्क्वेअर. सबस्टिट्यूट करायचं आहे आपल्याला फक्त व्हॅल्यूज आणि आन्सर काढायचं आहे. बघा, इनिशियल टर्मिनल वेलॉसिटी क्वेश्चनमध्येच 5 सेंटीमीटर पर सेकंड दिली होती. सो 5 डिनॉमिनेटरमध्ये, न्यूमरेटरमध्ये आपल्याला फाइंड करायची आहे. फायनल रेडियस क्यूब रूट ऑफ 2 इंटू r आहे. सो क्यूब रूट ऑफ 2 इंटू r ह्याला जर काही स्क्वेअर करायचं असेल मला, r इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 2ला मी असं लिहितो बघा, 2⁻⁴ इंटू r. सो मी स्क्वेअर केलं ना जर काही, तर 2⁻² इंटू r² होईल. तर काय होईल? 2⁻² इंटू r² अपॉन खाली r² आहेच, r² गेला. सो VT काय मिळणार आहे? 5 जाईल पलीकडे. सो 5 इंटू 2⁻²3. अरे 2⁻² म्हणजेच 2⁻² म्हणजेच काय असतो? 2⁻² म्हणजेच पहिला 2चा स्क्वेअर करू 4⁻⁴. असं उत्तर आहे का? तर बीटा इज द करेक्ट आन्सर. फर्स्ट क्वेश्चनचं करेक्ट आन्सर इज बीटा. लेट्स चेक खरंच आहे का? येस, क्वेश्चन नंबर 1चा आन्सर आहे 2. व्हेरीफाय पण करतोय मी, म्हणजे काही मिस्टेक्स नको. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 2 नाव. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिस क्वेश्चन इज, इफ देर इज अ होल ॲट द बॉटम ऑफ अ टँक हॅव्हिंग वॉटर, if total pressure at the bottom is 3 atmosphere, total pressure 3 atmosphere आहे, then velocity of water flowing from the hole will be. आता बघा, या क्वेश्चनमध्ये जर मी असं अज्युम करतो की टोटल इकडचा प्रेशर त्यांनी किती दिले? 3 atm. आता आपल्याला तर माहिती आहे बॉटमला टोटल प्रेशर किती असतं? वॉटरचं प्रेशर असतं HρG प्लस ॲटमॉस्फिअर असतं, पण ॲटमॉस्फिअर ऑलरेडी 1 atm आहे. याचा अर्थ फक्त पाण्याचं प्रेशर किती आहे? फक्त पाण्याचं प्रेशर 2 atm आहे. सो मी असं म्हणू शकतो HρG फक्त पाण्याचं प्रेशर इज 2 atm, म्हणजे 2 इंटू 10⁵. यामध्ये या फॉर्म्युलेने H आपल्याला काढता येणार आहे, कारण की आपल्याला विचारली काय? वेलॉसिटी ऑफ वॉटर इफ्लक्स, वेलॉसिटी ऑफ इफ्लक्स विचारले, आणि ज्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे √2gh. H कसं काढणार हा आपला टार्गेट आहे. H काढता आला पाहिजे. सो H कसा काढणार मी? या फॉर्म्युलेने H काढू शकतो मी. वॉटर असल्यामुळे डेन्सिटी 1000 म्हणजे 10⁵, ग्रॅव्हिटी 10 असते, इज इक्वल टू 2 इंटू 10⁵. याला सॉल्व्ह केलं आपण तर 10⁵ आणि 10 म्हणजे 10⁴. पलीकडच्या 10⁴ला कॅन्सल करून 10 राहणार आहे, म्हणजे हाईट आली 20. झालं, 20 हाईट टाका इथे. सो तुमचं उत्तर काय येईल? 2 इंटू 10 इंटू 20 दॅट इज √400. उत्तर आलं पाहिजे 20 मीटर्स पर सेकंड. आता असा आन्सर कुठेच नाही आहे, असा आन्सर कुठेही नाही. सो याचा अर्थ असा होतो की आपला ऑप्शन करेक्ट नाही आहे का? तर मला असं वाटतं की त्यांनी काय केलं असावं. बघूयात आपण सोल्युशनमध्ये. त्यांनी
टोटल प्रेशरलाच एच रोजी घेतला असं, विच इज नॉट करेक्ट. बरोबर ना. काय केलं असेल त्यांनी, टोटल प्रेशरलाच एच रोजी घेतले त्यांनी डायरेक्टली टोटल प्रेशरलाच एच रोजी घेतला आहे, विच इज नॉट द प्रॉपर वे. ओके, सो हे सोल्युशन रॉंग आहे. इथे मेन्शन पाहिजे होतं, एकतर ऑप्शन असा पाहिजे होता 20 मीटर्स पर सेकंड, किंवा ऑप्शनमध्ये मेन्शन पाहिजे होतं की वॉटर प्रेशर ॲट द बॉटम इज, वॉटरचं प्रेशर. टोटल प्रेशर ॲट द बॉटम म्हटल्यावरती ऑब्व्हियसली वॉटरचं प्रेशर प्लस ॲटमॉस्फेरिक प्रेशर करणार कोणी पण. सो आपला आन्सर 20 मीटर्स पर सेकंड हे बरोबर आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला कॉन्सेप्ट कळाला असेल. न्यूमेरिकल MCQ रॉंग असेल तरी लोड घेऊ नका. रॉंग MCQ मधनं पण आपण हे शिकलो आहे की टोटल प्रेशर म्हणजे काय, किंवा एखादा प्रॉब्लेम आपल्याला समजला आहे हा कसा सॉल्व्ह करायचा होता. दिस वॉज द सेकंड क्वेश्चन. लेट्स मूव्ह टू द थर्ड क्वेश्चन. प्रश्न तिसरा. थर्ड क्वेश्चन बघा. वॉटर इज फ्लोइंग थ्रू अ ट्यूब ऑफ डायमीटर ॲट दिस स्पीड. इटा दिलाय, डेन्सिटी दिली आहे, नेचर ऑफ फ्लो कसा असेल. नेचर ऑफ फ्लो कसा काढू शकतो रे, रेनॉल्ड्स नंबरने काढू शकतो ना आपण. सो काय असतो, क्रिटिकल स्पीड इज इक्वल टू आर इटा डेन्सिटी इंटू डायमीटर ऑफ द पाईप. सो रेनॉल्ड्स नंबर बिकम्स VC रो D बाय इटा. लेट्स पुट द व्हॅल्यूज अँड सॉल्व इट. किती स्पीड दिली आहे, 8 सेंटीमीटर्स पर सेकंड म्हणजे 10⁻². डेन्सिटी किती दिली आहे, 1000, 10⁻3. डायमीटर ऑफ द पाईप 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻², डिवायडेड बाय इटा दिला 10⁻³ SI युनिट्स. नो प्रॉब्लेम. 10⁻³ वर जाईल, हा ऑलरेडी 10⁻3 आहे. सो -3 आणि +3, -3 वरती जाऊन +3 होईल, तो +3 आणि हा 1000चा +3 10⁻6 होईल. 10⁻6 मधनं जर काही मी हे दोन 10⁻⁻4 कॅन्सल केले तर 10⁻2 राहील फक्त, म्हणजे 8 × 10⁻2 म्हणजे 800. आता रेनॉल्ड्स नंबर 800 येतोय, याचा अर्थ तो स्ट्रीमलाइन्ड फ्लो आहे. माहिती आहे आपल्याला, रेनॉल्ड्स नंबर 1000च्या वरती असेल तर ट्रान्झिंट, म्हणजे बेसिकली लॅमिनार आणि टर्ब्युलंट मध्ये, आणि 2000च्या वरती तो कम्प्लिटली टर्ब्युलंट. इथे 800 आलाय रेनॉल्ड्स नंबर, म्हणजे आपण सेफ आहे. इझी क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. ब्लड ट्रान्फ्युजन ऑफ पेशंट, द नीडल इज इन्सर्टेड इन द वेन. बरं, द गेज प्रेशर ॲट द वेन इज 2000 पास्कल, 2000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कॅल्क्युलेट द हाईट वेअर द ब्लड बॉटल कॅन बी प्लेस सो दॅट ब्लड मे जस्ट एंटर द वेन. म्हणजे आपल्याला वेनमध्ये ते टाकायचं आहे, तर किती हाईटवरती समजा मी ब्लडचं हे ठेवलं की वरचं प्रेशर, ब्लडचं हाईटवरून येणारं प्रेशर आणि इकडनं आतमधला ब्लड प्रेशर, हे बघा ब्लड प्रेशर जास्त असेल आणि वरती मी कमी हाईटला ठेवलं तर काय होईल, ते ब्लडच बाहेर निघेल. बरोबर ना, ब्लड बाहेर नाही निघालं पाहिजे. वरतून येणारं प्रेशर, वरतून जे आपण ब्लड चेंज करतोय, ब्लड येतंय वरतून त्या ब्लडच्या बॉटलमधनं, ते प्रेशर आपल्या ब्लड प्रेशरपेक्षा कमी किंवा इक्वल टू, जास्त किंवा इक्वल टू पाहिजे. सो जस्ट त्यांनी काय सांगितलं, जस्ट एंटर. जस्ट एंटर म्हणजे हाय प्रेशर, वरतून येणारं बॉटलचं प्रेशर शुड बी इक्वल टू द प्रेशर ऑफ द ब्लड. सो ब्लड प्रेशर आणि हे दोन्ही प्रेशर इक्वल मॅच करून टाकू. 2000 हे ब्लड प्रेशर आहे, प्रेशर ऑफ ब्लड शुड बी इक्वल टू H रो G. सिम्पल आहे ना रे. H किती, हाईट किती माहीत नाही, डेन्सिटी आहे 1060, बघा 10⁻³ मल्टिप्लाय केला, आणि G आहे 9.8. 9.8 आणि 1060 आपण थोडंफार ॲडजस्टमेंट करू आणि त्याला 10,000 म्हणून टाकू. काय म्हणून टाकू, 10,000. कारण की मी काय करतो, 1060ला थोडं कमी करतो आणि 9.8ला थोडं वाढवतो. सो ते मल्टिप्लाय करून 10,000 झालं. इंटू H इज 2000. सो Hने डिवाइड केलं मी, जर काय 10,000ने डिवाइड केलं तर 2000 अपॉन 10,000 इज 2. दॅट कम्स आउट टू बी 20 सेंटीमीटर्स, म्हणजे 0.2 मीटर. ऑब्व्हियसली ऑप्शन आहे 0.2 मीटर, सो वी विल गो विथ 0.2 मीटर. 20 सेंटीमीटर वरती तरी बॉटल ठेवली पाहिजे. ओके, बॉटल 20 सेंटीमीटर वरती ठेवली पाहिजे. 20 सेंटीमीटर म्हणजे काहीच नाही, नॉर्मली खूप वरती ठेवतो आपण. अजून जास्त वर ठेवली तर मग ब्लड प्रेशरपेक्षा ते प्रेशर जास्त होईल अँड द ब्लड विल एंटर, जे पाहिजे आपल्याला. फोर्थ क्वेश्चन थोडासा इंटरेस्टिंग होता. लेट्स मूव्ह टू द फिफ्थ वन. बघूयात पाचवा जमतोय. फिफ्थ क्वेश्चन बघा. वर्टिकल ग्लास ट्यूब is filled with glycerine. A small copper ball of mass m is dropped in the glycerine. It falls with terminal velocity v. ठीक है. What will be the terminal velocity of a ball of mass 27 m? m मासचा बॉल आहे ना छोटूसा, त्याची टर्मिनल वेलॉसिटी v आहे. आता जर बॉलचं मास 27 m केलं, कॉमन सेन्स आहे, 27 टाइम्स मास म्हणजे 27 टाइम्स व्हॉल्यूम.
27 टाइम्स व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम जर 29 टाइम 27 टाइम होत असेल व्हॉल्यूम, जर व्हॉल्यूम 27 टाइम होत असेल तर रेडियस तिप्पट झाला, बरोबर ना. रेडियस 3 टाइम्स झाला तर व्हॉल्यूम 27 टाइम्स होतो ना. सो जर एखादा छोटूसा मास आणि हा मोठा 27 मास असेल तर ह्याच्या रेडियसच्या ऐवजी ह्याचा 3 टाइम्स रेडियस असणार. आणि आपण शिकलो आहे टर्मिनल वेलॉसिटी हा रेडियसच्या स्क्वेअरवर डिपेंड करतो. जर तिप्पट रेडियस असेल तर आर स्क्वेअर 9 पट असेल. सो टर्मिनल वेलॉसिटी 9 पट असेल. 9 पट म्हणजे 9 टाइम्स व्ही असेल. ओरली सॉल्व्ह केलं आपण, बिलकुल कुठलंही काही जास्त डेप्थमध्ये गेलो नाही. सिंपल, आपल्याला माहिती आहे टर्मिनल वेलॉसिटी इज प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ रेडियस. दॅट्स इट, सिंपल. ठीक आहे. क्वेश्चन 5चा आन्सर 1 आहे. नेक्स्ट, विस्कॉसिटी इज मोस्ट क्लोजली रिलेटेड टू बर्नौलीज प्रिन्सिपल. बर्नौलीज प्रिन्सिपलमध्ये नॉन विस्कस फ्लुइड लागतं. एडेझिव्ह मॉलिक्युलर फोर्सेस, फ्रिक्शन, कोहेझिव्ह मॉलिक्युलर फोर्सेस शिकलोय आपण. विस्कॉसिटी एक प्रकारे लिक्विड मधला फ्रिक्शन असतो. सो आन्सर इज सीटा. लेट्स मूव्ह टू नेक्स्ट वन. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय झालंय बघा. 2 डिफरंट लिक्विड्स फ्लोईंग थ्रू ट्यूब ऑफ इक्वल रेडियस. ठीक आहे, 2 वेगवेगळे लिक्विड एकाच ट्यूबमध्ये फ्लो होत आहेत, एका रेडियसच्या ट्यूबमध्ये फ्लो होत. कोइफिशियंट्स ऑफ विस्कॉसिटी η1 बाय η2 दिलेला आहे 52/49. नो प्रॉब्लेम. पुढे द रेशिओ ऑफ देअर डेन्सिटीज, त्यांची डेन्सिटी जी आहे त्याचा रेशिओ आहे 13:1. देन द रेशिओ ऑफ देअर क्रिटिकल वेलॉसिटीज विल बी. हा रेशिओ ऑफ डेन्सिटी दिलाय ρ1 बाय ρ2, η1 बाय η2 दिलाय. डायमीटर दोघांचे सेम आहेत कारण की सेम रेडियस आहेत. आपल्याला विचारलंय क्रिटिकल वेलॉसिटीचा सीन काय. क्रिटिकल वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू η, इनवर्सली प्रपोर्शनल टू डेन्सिटी, इनवर्सली प्रपोर्शनल टू डायमीटर. आता आपल्याला माहिती आहे v1 बाय v2 क्रिटिकल वेलॉसिटीचा रेशिओ विचारलाय, विल बी η1 बाय η2. ऑब्व्हियसली डायरेक्ट प्रपोर्शन आहे. आणि डेन्सिटी 2 बाय डेन्सिटी 1 कारण की इनवर्स प्रपोर्शन. डायमीटर घ्यायचा सीनच नाही, डायमीटरचा रेशिओ 1च आहे. सो टाका η1 बाय η2 52/49 इंटू ρ2 बाय ρ1 उलटा 1/13. 13च्या टेबलमध्ये 4 जा 49, सॉरी 52, 49, 4/49, 4/49, 4/49 इज द करेक्ट आन्सर. आन्सर इज 2 बीटा. 7th झाला. नेक्स्ट क्वेश्चन. मला वाटतं की हे प्रिंटमध्ये काहीतरी मिस्टेक आहे. ह्याच्या तुमच्या व्हर्जनमध्ये काहीतरी 4/43 असं काहीतरी दिसतंय वाटतं मला. नॉट शुअर. 4/49 बरोबर आन्सर आहे. ठीक आहे, बट तुम्हाला आन्सर तरी काढता आलं पाहिजे जरी ऑप्शन मॅच होत नसेल तरी. ठीक आहे. हां, आता ह्याच्यात झोले बघा. हे दोन्ही क्वेश्चन सेम आहेत. प्रिव्हियस ह्याच्यात काहीच फरक नाही. दोन्ही क्वेश्चनमध्ये काहीच फरक नाही आहे. दोन्ही क्वेश्चनमध्ये काहीच फरक नाही आहे. मी पुढे मागे फक्त शफल करून बघतोय. एक फक्त मला फरक सापडला. इथे इक्वल डायमीटर लिहिलं आहे, तिथे इक्वल रेडियस लिहिलं आहे, बट त्यांनी काही फरक पडत नाही. इथे कोइफिशियंट्सचा एस नाही आहे. मागच्या क्वेश्चनमध्ये कोइफिशियंट्सचा एस आहे, दाखवतो तुम्हाला. कोइफिशियंट्स त्यांनी पण काही फरक पडत नाही. सो बेसिकली सेमच क्वेश्चन आहे. 52/49 तिथे आहे, 52/43 सगळं सेम येणार आहे. सो आन्सर पण तसंच येणार आहे. आन्सर काय एक्सपेक्ट करतो आपण, 52/43 इंटू 1/13, 13 4 जा 4/43 पाहिजे. सो आन्सर सीच आहे. ठीक आहे. म्हणजे मला जो मुलांनी क्वेश्चन पाठवला की सर हा रॉंग आहे, तर ॲक्च्युली तसे 2 प्रश्न होते, एक करेक्ट एक रॉंग. सो हा रॉंग होता. ठीक आहे. एनिवेज तुम्हाला कळालं ना कसं करायचं. सेम मेथडनीच करायचं आहे आपल्याला. लेट्स नॉट वेस्ट टाइम ओव्हर या. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 बघा काय आहे. हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये पाईप सप्लाइंग वॉटर टू सिटीला पाईपमधनं पाणी येत आहे. एरियाज ऑफ क्रॉस सेक्शन दिले आहेत. ह्याचा एरिया 2 मीटर स्क्वेअर आहे. वेलॉसिटी 3 मीटर्स पर सेकंड आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. व्हॉट विल बी द वेलॉसिटी इन पाईप आर. या पाईपमध्ये वेलॉसिटी काय असेल. ठीक आहे. एरिया याचा 1 सेंटीमीटर 1 मीटर स्क्वेअर दिला एरिया आणि वेलॉसिटी पण दिली आहे. ठीक आहे. याचा एरिया दिला नाही आहे, याची वेलॉसिटी विचारली आहे. नो प्रॉब्लेम. पहिलं तर आपण काय करूयात, पहिलं तर आपण फ्लो रेट काढूयात. आपल्याला माहिती कंटिन्युटी इक्वेशन काय म्हणतात की इकडनं जेवढा फ्लो येतोय लिक्विडचा, किती फ्लो येतोय, 2 3 जा 6 मीटर क्यूब पर सेकंड. एवढा मीटर क्यूबचं पाणी पर सेकंड आतमध्ये येत आहे. त्या एवढ्या मीटर क्यूबमधनं इथनं किती जाणार आहे, तर या पाईपमधनं जाणार आहे 1.5 × 1. मी काय करतोय A1 V1 फक्त मल्टिप्लाय करतोय मी. A1 V1
आता इथला A1 V1 जो आहे तो दोन गोष्टींमध्ये स्प्लिट होणार आहे, A2 V2 मध्ये स्प्लिट होणार आहे आणि इकडे जाणार आहे A3 V3 असा स्प्लिट होणार आहे. सो येतोय 6 मीटर क्यूब पर सेकंड, त्यातला 1.5 मीटर क्यूब पर सेकंड या पाईप क्यू मधनं चाललाय, तर उरलेला 4.5 मीटर क्यूब पर सेकंड राहिला पाहिजे ना. सो 4.5 मीटर क्यूब पर सेकंड यातला फ्लो रेट पाहिजे. आता तुम्हाला त्यांनी एरिया द्यायला पाहिजे होता ॲक्च्युली, की हा घ्या याचा एरिया एवढा एवढा, आता काढा वेलॉसिटी, बट एरिया मिसिंग आहे. आपण ऑप्शन्स बघूयात, खाली काही ऑप्शन्स इंटरेस्टिंग आहेत का. ठीक आहे, ऑप्शन्समध्ये पण काही समजत नाही आपल्याला, सो आपल्याला ॲक्च्युली एरिया द्यायलाच पाहिजे होता. सो आपण बघूयात सोल्युशनमध्ये त्यांनी एरिया काय घेतला आहे. ठीक आहे, त्यांनी A3 V3ला त्यांनी घेतला आहे 1.5, जो मेन्शन केला नाही आहे, ॲक्च्युली करायला पाहिजे होता. ठीक आहे, काय पाहिजे होता एरिया 1.5 मीटर स्क्वेअर पाहिजे होता, मेन्शन करायला पाहिजे होता, पण नाही दिलाय. सो इनकम्प्लीट क्वेश्चन आहे. बट जरी क्वेश्चन इनकम्प्लीट असेल, तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन जमतील का. आता काय करायचं आहे, टोटल फ्लो रेट जो येतो तो स्प्लिट होतोय, सो दोन्हीकडचा फ्लो रेट ॲड करायचा आहे. सिम्पल. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज स्क्वेअर प्लेट of side 0.1 meter moves parallel to the second plate with velocity 0.1 मीटर पर सेकंड. पहिली प्लेट दुसऱ्या प्लेटला पॅरलली मूव्ह होते, कितीच्या स्पीडनी 0.1 मीटर पर सेकंड. बोथ प्लेट्स आर इमर्स्ड इन वॉटर. द विस्कस फोर्स इज 0.02. फोर्स ऑफ विस्कॉसिटी दिला आहे 0.002 न्यूटन. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी दिला आहे 0.02 पॉइस. तुम्हाला माहिती आहे 1 पॉइसला न्यूटन पर मीटर स्क्वेअरमध्ये कसं करायचं, डिवाइड बाय 10 करायचं. सो 1 पॉइस इज 1/10 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. सो ह्याला मी जर काही डिवाइड बाय 10 केलं तर हा 0.002 न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर बनेल. सो हा झाला इटा दिलाय, फोर्स दिलाय. विचारले डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स काय असेल, dx विचारले. तुम्हाला ऑलरेडी dv मिळाला आहे. वेलॉसिटी डिफरन्स काय दोन प्लेट्समधला 0.1 मीटर्स पर सेकंड. वापरा फॉर्म्युला, विषय संपवा. फॉर्म्युला काय आहे, F = इटा A dv बाय dx. क्लिअरली फोर्स आणि इटा इथेच कॅन्सल होणार आहेत, व्हॅल्यू दोघांचे सेम आहेत. गेला. आपल्याला काढायचा आहे डिस्टन्स बिटवीन द प्लेट्स, म्हणजे dx काढायचं. सो dxला पलीकडे घेऊन जाऊ. सो dx काय बनेल रे, एरिया इंटू dv बनेल, बरोबर ना. सो एरिया किती आहे, एरिया 0.1 आहे, सॉरी साईड 0.1 आहे स्क्वेअरची. सो एरिया 0.01 आहे. 0.01 इंटू वेलॉसिटी डिफरन्स किती आहे, 0.1 आहे. सो उत्तर काय पाहिजे, 0.001. उत्तर काय पाहिजे, 0.001. उत्तर 0.001 नाही, याचा अर्थ त्यांचं सोल्युशन रॉंग आहे. एरिया बरोबर काढला. इटामध्ये त्यांनी मिस्टेक केली. इटा त्यांनी क्वेश्चनमध्ये दिला होता वेगळा, इथं घेतला आहे वेगळा. एनिवेज या DPBमध्ये खूप सारे मिस्टेक्स होते ॲक्च्युली. ठीक आहे, सो तो त्यांचा इथे मिस्टेक झाली आहे. त्यांनी देताना इटा वेगळा दिला आणि ते घेतला आहे वेगळा, त्यामुळे आन्सर वेगळा आले. बाकी मेथड तीच आहे. क्वेश्चन नंबर 11 बघा. क्वेश्चन नंबर 11 काय क्वेश्चन आहे, टर्मिनल वेलॉसिटी v आहे फॉर अ स्फिअर फॉलिंग अंडर ग्रॅव्हिटी. तर टर्मिनल वेलॉसिटीचा रेडियस बरोबर काय रिलेशन आहे, मगासपासून तेच करतोय आपण. टर्मिनल वेलॉसिटी इज प्रपोर्शनल टू r². 11चा आन्सर A. स्ट्रेट फॉरवर्ड, व्हेरी सिंपल क्वेश्चन. नेक्स्ट, सिलेंडर ऑफ हाईट 20 meter is completely filled with water. What is the velocity of efflux through a small hole inside wall of the cylinder at the bottom? काही क्वेश्चन देतात. 20 मीटरपर्यंत पाणी भरलं आहे, इकडनं छोटूसा होल आहे, किती जोरात पाणी पडणार, √2gh, √2 × g 10 × 20, √400 इज 20 आन्सर आहे. आता हां, मला एका स्टुडंटनी क्वेश्चन विचारला, सर जर काही या सिलेंडरला खाली होल एक नाही खूप सारे असतील छोटे छोटे, बट खूप सारे जरी छोटे छोटे असतील ना, त्यांचा कलेक्टिव्ह एरिया जो आहे तो जर काही ह्या एरियाच्या कंपॅरिझनमध्ये अजूनही नेग्लिजिबल असेल, म्हणजे हा एरिया समजा 100 सेंटीमीटर स्क्वेअर आहे आणि इथे 0.2 सेंटीमीटर स्क्वेअरचे 5 होल्स आहेत. 0.2 0.2 0.2 0.2 0.2 म्हणजे टोटल खालचा टोटल ओपनिंगचा एरिया किती झाला 1 सेंटीमीटर स्क्वेअर. तर 100च्या समोर तो काहीच नाही. सो जर छोटे छोटे 10-15 होल्स असतील, बट त्या सगळ्यांचा एरिया मिळून टोटल वरच्या एरियाच्या कंपॅरिझनमध्ये छोटाच असेल, तर फॉर्म्युला तुम्ही हाच वापरू शकता. प्रत्येक होलमधनं याच स्पीडने फ्लुइड निघणार आहे. ठीक आहे. सो किती नंबर ऑफ होल्स आहेत हे मॅटर करत नाही, मॅटर करतो त्यांचा कलेक्टिव्ह एरिया. सो या प्रश्नामध्ये तर एकच होल होता. सो नो नीड टू वरी, आन्सर त्याचा Cच आहे.
क्वेश्चन नंबर 12 झाला. 13, 14 आणि 15 3 राहिलेत. 13वा प्रश्न बघा. वॉटर फ्लोज थ्रू हॉरिझॉन्टल पाईप, इंटरनल डायमीटर दिला आहे, स्पीड दिली आहे, डायमीटर ऑफ नॉझल, इफ द वॉटर विल इमर्ज ॲट द स्पीड ऑफ 4. ठीक आहे. वॉटर पाईप आहे म्हणजे त्यातला डायमीटर जो आहे ना तो किती आहे 2 सेंटीमीटर. पाण्याची स्पीड किती आहे 1 मीटर पर सेकंड. ठीक आहे. आता पुढे जाऊन तो पाईप नॉझल बनतो. आता नॉझल जेव्हा बनतो तेव्हा त्याचा डायमीटर कमी बनतो. डायमीटर कमी झाला, छोटा डी झाला, बट वेलॉसिटी वाढली. 1 होती ना ती 4 झाली. आपण काय शिकलो कंटिन्युटी इक्वेशनमध्ये a1v1 इज इक्वल टू a2v2 झालं पाहिजे. सो पहिला एरिया किती आहे पाय आर स्क्वेअर, पण डायमीटर दिलं आहे म्हणून मी पाय डी स्क्वेअर बाय 4 लिहितो इंटू v1 इज इक्वल टू पाय d1 स्क्वेअर बाय 4 इंटू v1 पाय d2 स्क्वेअर बाय 4 इंटू v2. आपल्याला फक्त d1 d2 v1 v2च्या व्हॅल्यू टाकायच्यात आणि सॉल्व्ह करून d काढायचा आहे. बघा पाय बाय 4 कॅन्सल होणार आहे. d1ची व्हॅल्यू काय 2 सेंटीमीटर टाका, 2चा स्क्वेअर काय होईल 4 इंटू v1 किती आहे 1 इज इक्वल टू d2 माहीत नाही d येतो इंटू वेलॉसिटी किती आहे 4 आहे. सो 4 विल कॅन्सल, d स्क्वेअर इज 1 म्हणजे डायमीटर तुम्हाला 1 मिळणार आहे 1 सेंटीमीटर. आन्सर इज ए. खूप सिंपल आहे. काही जण विचारतील सर डायमीटरला सेंटीमीटरचं मीटर का नाही केलं. अरे रेशिओवाल्या क्वेश्चन्समध्ये कधीच आपण युनिट्स कन्वर्ट करत बसत नाही कारण की युनिट्स कॅन्सल होतात दोन्हीकडचे. ठीक आहे. सो इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवा. 13 नंतर 14 डॅश इज नॉट प्रॉपर्टी ऑफ लॅमिनार फ्लो. लॅमिनार फ्लो मे फ्लो अलॉंग अ कर्व. लॅमिनार फ्लो इज नॉट द प्रॉपर्टी, इट इज नॉट द प्रॉपर्टी म्हणजे लॅमिनार फ्लोची ही प्रॉपर्टी नाही. सो इट मे फ्लो मे बी अलॉंग कर्व पाथ. कर्व पाथच्या अलॉंग फ्लो आहे का पहिली नो. दुसरं बघा इट इज नॉट द प्रॉपर्टी काय म्हणजे पहिला ऑप्शन नाही आहे. कर्व सरफेसच्या अलॉंग द कर्व सरफेस एखादा फ्लुइड फ्लो होऊ शकतो नक्कीच, लॅमिनार फ्लो नक्की होऊ शकतो. नॉट प्रॉपर्टी विचार, ही तर प्रॉपर्टी आहे. दुसरी वेलॉसिटी ऑफ फ्लो मस्ट बी डिफरंट ॲट डिफरंट पॉईंट. पॉसिबल, मे बी डिफरंट ॲट डिफरंट पॉईंट, नो प्रॉब्लेम, बट इट शुड बी ॲट अ पॉईंट इट शुड रिमेन कॉन्स्टंट. ठीक आहे. वेलॉसिटी इज इंडिपेंडेंट ऑफ टाइम. टाइमवर इंडिपेंडेंट आहे का? येस, टाइमवर इंडिपेंडेंट आहे. लिक्विड मॉलिक्युल्स मे क्रॉस फ्रॉम वन लेयर टू अनदर. नो, इट कॅन नॉट. सो डी तर 100% नाही आहे प्रॉपर्टी. बाकी तुम्हाला कुठला डाऊट जरी असेल ना तरी 4ही वाचून घ्या. तुम्हाला डी वाचल्यावरती एकदम समाधान होईल की बाबा हा तर फिक्स नाही आहे. मग तुम्ही वरच्याचं टेन्शन नाही घेणार. सो आन्सर डेल्टा आहे. अँड द लास्ट क्वेश्चन ऑफ टुडेज DPP solutions, that is diameter of ball y is double that of x. रेशो ऑफ टर्मिनल वेलॉसिटी काय असणार आहे? अरे डायमीटर ऑफ बॉल y अपॉन डायमीटर ऑफ बॉल x हा डबल आहे. डायमीटर डबल म्हणजे रेडियस डबल झाला. रेडियस डबल झाला याचा अर्थ टर्मिनल वेलॉसिटी तर रेडियसच्या स्क्वेअरला डिपेंडेंट आहे. सो टर्मिनल वेलॉसिटी y ची अपॉन टर्मिनल वेलॉसिटी x ची यांचा रेशो काय येईल? रेडियसचा स्क्वेअर येईल. स्क्वेअर केला तर 4:1 येईल. 4:1. सिंपल. These were the questions of today's DPP. I know खूप लेट झाला आहे बट सोल्युशन्स तुम्हाला मिळणं इम्पॉर्टंट होतं. ॲक्च्युली आय वॉज ट्राईंग टू अपलोड दिस व्हिडिओ अराउंड 6 बट ऑलरेडी मला टेक्स्टबुकमधले न्यूमेरिकल्स पुट करायचे होते. सो मी त्याचा व्हिडिओ वेगळा टाकला आणि हा एक व्हिडिओ वेगळा टाकला. दोन्ही छोटे छोटेच आहेत. यू कॅन क्विकली सी. इफ यू हॅव अ प्रॉब्लेम तरच बघा, मी तर रेकमेंड करीन. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. उद्याच्या सेशनमध्ये वी विल मीट आणि एक 25 MCQची असाइनमेंट उद्या आपण सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. ती असाइनमेंट आणि त्याच्याबरोबर मी पूर्ण लेसनचं 1 शॉट रिव्हिजन लेक्चर एक 5 to 10 किंवा 15 मिनिट्सचं लेक्चर विथ तुम्हाला 1 शॉट रिव्हिजन लेक्चर नोट्स पण प्रोव्हाइड करेन. सो स्टे ट्यून्ड. उद्या सकाळी 6 वाजता भेटूयात. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ गाईज. बाय बाय.